Okay. Now, today we will study about काय बाकी होतं कंपाऊंड इपिथेलियम बाकी आपला. Now all about सिंपल इपिथेलियम. कालपर्यंत आपण काय सगळे टाईप घेतले सिंपल इपिथेलियमचे. आता कंपाऊंड इपिथेलियम घेऊ. सेकंड टाइप ऑफ एपिथेलियम कंपाऊंड एपिथेलियम. आता याच्यातला तो शब्द जो आहे कंपाऊंड म्हणजे काय, व्हेन इट इज नॉट अ सिम्पल. सिम्पल जर असेल तर कसा होता, सिम्पल एपिथेलियम इज सिंगल लेयर्ड it has one layer of cells, simple, and then here compound epithelium is made up of many layers. In this way, when cells are arranged one above the other and forming many layer, हा सिंगल लेयर्ड आहे, हा मल्टी लेयर्ड. ओके. मग इथं लेयर जास्त आहेत, अल्टिमेटली इट इज कंपाऊंड और स्ट्रॅटिफाईड. मग हा शब्द जो आहे इंडिकेट करतो स्ट्रॅटा. स्ट्रॅटा म्हणजे लेयर्स आणि सिंगल स्ट्रॅटम one layer, strata many layer. Stratified means made up of many layers. लॅटिन मधला मिनिंग काय, स्ट्रॅटिफाईड आहे म्हणजे मल्टी लेयर्ड आहे. मग याची पण गरज पडते. आतापर्यंत आपण सगळं सिंगल लेयर्ड इपिथेलियम बघितलं. स्क्वॅमस इपिथेलियम, त्याच्यानंतर क्युबॉइडल, कॉलमनर, सिलिएटेड, ग्लँड्युलर, जर्मिनल आणि सेन्सरी इपिथेलियम. मग आता स्ट्रॅटिफाईड म्हणजे मल्टीलेयर्ड इपिथेलियम असतो, तो आपण बघतोय. ओके. तर आता आपल्याला इथं त्याच्या स्पेशालिटीज लिहायच्या आहेत. ओके. हियर दिस इज अ बेसमेंट मेम्ब्रेन. On which the basal layer means lowermost layer is made up of, तो बनतो कुठल्या, this is the basal layer. It is called stratum. दिसतात का वर्ड शेवटी, रिडेबल आहे, छोटं लिहिलं गेलं ना. स्ट्रॅटम जर्मिनॅटिव्हम. स्ट्रॅटम फॉर लेयर. Germinativum means have ability of produce new layer, new cells. तो जर्मिनेटिव्हम म्हणजे जर्मिनेशनची ॲबिलिटी, म्हणजे न्यू सेल फॉर्मेशनची ॲबिलिटी याची. आता पुढे याच्यानंतर याचा वरचा जो लेअर असतो म्हणजे न्यू सेल्स फॉर्म बाय द बेसल लेअर. ओके. अँड ओल्ड सेल्स पुश्ड. आता याच्या खाली नवीन सेल तयार होतील, ओल्ड सेल्स पुश होतील, जसं आपल्या स्किनवर कंटिन्यू चालतं.
स्किनवरचं बाहेरच्या ज्या सेल्स आहेत त्या दररोज तुमच्या पूर्ण स्किनवरून लॅक्समध्ये लाखांमध्ये सेल्स डेड होतात, बाहेर निघतात. ते दिसत नाहीत कुठं कुठं, कारण मायक्रोस्कोपिक आहेत. पूर्ण बॉडीचा सरफेस मोठा आहे, तर कंटिन्युअस सेल्स बाहेर निघतात. म्हणजे जसं आपण फेसचा वॉश घेतो, वॉश घेतल्यावर तुम्हाला थोडंसं बरं वाटतं. म्हणजे काय, गोरगोमटं झाल्यासारखं वाटतं. असं का वाटतं? तर सिंपल गोष्ट आहे ती की ज्या स्किनच्या सेल्स डेड झालेल्या असतात आणि लटकलेल्या असतात तर त्या वॉशआउट होऊन जातात. त्याच्यामुळे फेशियल करायचा उद्देश काय असतो, स्किनच्या ज्या वरच्या लेयर्सच्या सेल्स आहेत तर त्या फेशियल पॅकमुळे बळजबरी अत्याचार करून त्यांना काढलेलं असतं. तो ह्युमन अत्याचार होतो आणि त्याच्यामुळे त्या सेल्सला काढलं जातं. मग त्याच्यानंतर काही तास किंवा जसं जसं एक दिवस गोरं गोमटं झाल्यासारखं होतं, फेरर. कारण आपल्याकडे फेरर फार आवडतं लोकांना. तर मग ते बरं दिसतं. मग तेवढं लग्न बिग्न काही असेल, फंक्शन असेल, प्रोग्राम असेल, तेवढ्यापुरतं बरोबर आहे ना. मग ते काय असतं तिथं पण, ज्या बिचाऱ्या उद्या परवा निघणार आहेत त्यांना पण आजच काढून टाकलं जातं, निघा आम्हाला गोरं दिसायचं आहे. दॅट इज कॉल्ड फेशियल. तर मग त्याच्यामध्ये सगळ्यात वरचा जो लेअर आहे तो अत्याचारग्रस्त लेअर असतो फिमेल्समध्ये जास्त करून. त्याला काढलं जातं पुन्हा 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 पुन्हा. आता हा नवीन लेअर बिचारा काम करत असतो आणि वरचा लेअरला निघावं लागतं. मग पण नॅचरली तो त्याचं काम करतो. म्हणजे याला आपण विअर अँड टिअर असं पण म्हणतो. म्हणजे नवे कपडे आले की जुने फेकायचे, फाटलेले. पण आजकाल तुम्ही फाटूच देत नाही, तरी फेकून देतात, बरोबर आहे ना. ओके. स्ट्रॅटम जर्मिनेटिव्ह, आता आपण कलर बदलवतो आहे. स्ट्रॅटम जर्मिनेटिव्हम इज अ बेसल लेअर हॅव्हिंग पॉवर ऑफ न्यू सेल फॉर्मेशन. म्हणजे काय, सेल डिव्हिजन. म्हणजे तो नव्या सेल्स तयार करेल खालून. ओल्ड सेल्स वर पुश केल्या जातील. मग त्या पुश झाल्या की त्या इकडनं आणि इकडनं लॅटरली स्ट्रेच होतात. दे गेट स्ट्रेच लॅटरली. दॅट इज वाय द कॉलमनर इपिथेलियम बिकम समवॉट ओव्हल. असे ताणलं जातं. तुमचा गाल असा ताणला की कसं गोल गोल दिसायला लागतात ना तुम्ही. असा चेहरा असेल असा दिसायला लागतं, बरोबर आहे ना. असं ताणून घेतलं तर ह्या सेल्स पण अशा ओढल्या जातात. आता पुढे हे अजून जास्त होईल. स्ट्रेचिंग फ्रॉम लॅटरल साईड गोज ऑन. जसं जसं त्या वर जातात तसं लॅटरल स्ट्रेचिंग जास्त होईल आणि त्याच्यामुळे मग सेल्स बिकम मोर फ्लॅट अँड फायनली, आता आहे तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी, अँड सेल्स बिकम, सगळ्यात वरच्या सेल्स मोर फ्लॅट डेड सेल गेट स्ट्रेच. ही रेडी निघायला, ही निघून गेली. मग ही डेड सेल कॉर्निफाईड सेल म्हणतात त्याला. डेड सेल इज कॉल्ड कॉर्निफाईड सेल. त्या ज्या निघून जातात, डिटॅच झाल्या आपोआप, ॲक्टिव्हिटीमुळे किंवा आपोआप पण डिटॅच होतील. आपण वॉश घेतो, बाथ वगैरे घेणं, त्याचा पण पर्पज असतो की आपल्या बॉडीच्या स्किन सेल्सवर जो सगळ्यात बाहेरचा लेअर आहे त्याच्यावर काही डस्ट पार्टिकल, पोल्युटंट्स किंवा जसं स्वेट, काही बॅक्टेरिया वगैरे असं फॉरेन मटेरियल असतं, तर ते वॉश व्हायला पाहिजे आणि पुन्हा डेड सेल्स ज्या डिटॅच होण्याच्या तयारीत आहेत ते निघून जायला पाहिजे. ओके. तर मग हा सगळ्यात वरचा लेअर आहे, अप्पर लेअर.
uppermost layer of squamous epithelium म्हणजे cells become very flat बनल्या cells. Squamous epithelium हा मधला लेयर somewhat oval, ओके. इन दिस वे हे थोडंसं मुद्दाम कलर चेंज करून नुसत्या लेअरवर लेअर दाखवले तरी चालणार आहे तुमच्या लेवलला, पण इथं आयडिया येईल तुम्हाला. हा याला कॉर्निफाईड्स ते सेल्स म्हणतात ना, जसं हा घेतला आपण स्ट्रॅटम जर्मिनॅटिव्हम, तसं याला स्ट्रॅटम कॉर्निफाईड सेलचा ग्रुप आहे ना, स्ट्रॅटम कॉर्नियम. म्हणजे डेड सेलचा लेअर, बाहेरच्या सेल्स डेड होतात आणि दे आर रिमूव्ड आऊट, त्या बाहेर निघतात. म्हणजे असं बॉडीवर पूर्ण सरफेसवर दररोज लाखो सेल्स निघतात आणि तेवढ्या तयार पण होतात. म्हणजे वियर अँड टियर, त्या बाहेर काढल्या नव्या सेल्स, न्यू सेल्स आर फॉर्म, ओल्ड सेल्स आर रिमूव्ड आऊट. म्हणजे स्किन सेल कास्टिंग आऊट करतात, कास्ट आऊट, गिवन आऊट. ओके, चला मग इथं इन्फॉर्मेशन लिहू आपण. इट इज ए मल्टीलेयर्ड epithelium. मल्टीलेयर्ड इपिथेलियम है, मेड अप ऑफ one above the other. सेल्स मिनी लेअर तयार करतात अँड दे अरेंज वन अबाउट द अदर. त्याच्यामध्ये हा जो बेसल लेअर असतो, basal layer has power of division, therefore new cells produced from basal layer. Old and dead cells replaced, removed out, ओके. म्हणजे खाली नव्या सेल्स तयार होतील. न्यू सेल्स फॉर्म फ्रॉम द बेसल लेअर अँड ओल्ड अँड डेड सेल्स रिप्लेस्ड आउट और रिमूव्ड आउट. दॅट इज कॉल्ड स्किन सेल्स कास्ट ऑफ. म्हणजे त्या सेल्स रिमूव्ह होतात, बाहेर टाकल्या जातात. मग आता हा मल्टीलेयर्ड आहे, तर अल्टिमेटली काय राहील त्याचं मेन फंक्शन? हा फिल्ट्रेशन डिफ्युजन असं काही होऊ देणार नाही, तर प्रोटेक्शन राहील मेन फंक्शन. मेन फंक्शन इज प्रोटेक्शन. मग आता लोकेशन आणि फंक्शन बाकी आहेत आपले. म्हणजे मेन स्ट्रक्चर समजलं इथं आपल्याला.
फंक्शन प्रोटेक्शनच आहे सगळ्यांचं. फंक्शन इज काय राहणार आहे, मेनली प्रोटेक्शन. पहिला, इट इज outermost layer of part of हा आउटरमोस्ट पार्ट, आपल्या स्किनचा आउटरमोस्ट पार्ट काय, एपिडर्मिस. इट इज फॉर्मिंग और इट इज फाउंड ॲज आउटरमोस्ट पार्ट असं पण चालेल. इट इज लोकेटेड ॲज ॲन म्हणजे काय होईल, इपिडर्मिस स्किनचा. आता स्किनचा इपिडर्मिस कसा आहे, स्किनचं सेक्शन जर घेतला तर स्किनमध्ये 2 लेअर आहेत. अप्पर लेअर इज इपिडर्मिस अँड लोअर थिक लेअर इज डर्मिस. इपिडर्मिस आणि डर्मिस. हा डर्मिसच्या अबो म्हणून इपिडर्मिस असं म्हणतात. मग हे जे काही आहे, हा कॉलमनर इपिथेलियम इथे आहे. त्याच्यानंतर मग हे, मग नंतर पुन्हा फ्लॅट सेल्स, व्हेरी फ्लॅट सेल्स, आणि मग त्या बाहेर निघणाऱ्या सेल्स काय अटॅच, असं आहे ते. हे जे काही आपण एवढं काढलं आहे, दिस वन कॉलमनर, ओव्हल समवॉट, अँड देन फायनली द सेल्स स्ट्रेच्ड फ्रॉम लॅटरल साईड्स सो ॲज टू बिकम फ्लॅट. त्या फ्लॅट बनतात आणि अजून जास्त फ्लॅट. जसं ते वर गेले की फ्लॅट बनत चालतात. म्हणजे मग खालचं स्ट्रक्चर वरच्यापेक्षा थोडंसं असं टॉलर आहे, मग पुन्हा अजून इथं कमी झालं, इथं कमी झालं, आणि सगळ्यात शेवटी थिनेस्ट लेअर आहे आपल्या स्किनचा हा, बट मल्टीलेअर. मग आता स्किन काय करते, प्रोटेक्ट करते तुमच्या बॉडीला. स्किन इज अ प्रोटेक्टिव्ह आउटर कवरिंग ऑफ अवर बॉडी. प्रोटेक्शन आहे. इट इज लोकेटेड ॲज अ आउटरमोस्ट पार्ट ऑफ स्किन, दॅट इज एपिडर्मिस, and its main function is protection. As it is multi-layered, it is protective. Second, कुठं असतं अजून, एपिडर्मिस तर पूर्ण आहे, पूर्ण बॉडीचा सरफेस. नंतर माउथ कॅव्हिटीचं ओपनिंग केलं की माउथ कॅव्हिटी आणि पुढे फॅरिंग्स, इवन अप टू इसोफेगस, हा इपिथेलियम असतो. मग इनर लाइनिंग म्हणजे हा आउटर ड्राय सरफेस इपिडर्मिस तयार करतो. इनर मॉइस्ट सरफेस, मग आतला मॉइस्ट सरफेस कसला असतो, माउथ कॅव्हिटी, फॅरिंग्स, अप्स टू इसोफेगस. इट फॉर्म्स an inner lining, माउथ और ब्युकल कॅव्हिटी. माउथ कॅव्हिटीला ब्युकल कॅव्हिटी पण म्हणतात किंवा बकल कॅव्हिटी. देन फॅरिंग्स, इवन अप टू इसोफेगस. इसोफेगस बुकमध्ये पण दिलं आहे ना, इसोफेगस आहे वाटतं. हां, त्याच्यानंतर अजून ऑल्सो ॲज इनर लाइनिंग ऑफ आपल्या आयचा कॉर्निया ऑफ आय. वजायना अँड रेक्टम म्हणजे डायजेस्टिव्ह ट्रॅकचा पोस्टेरियर मोस्ट पार्ट रेक्टम. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधली वजायना, आयचा कॉर्निया,
आणि इकडे डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये माउथ कॅव्हिटी किंवा ब्युकल कॅव्हिटी, फॅरिंग्स आणि इसोफेगस, याचं इनर लायनिंग. तो मल्टीलेयर्ड हा मॉइस्ट आहे, हा ड्राय असतं. ड्राय आणि हे सगळे मॉइस्ट असतात. इनर लायनिंग म्हणजे आउटर लायनिंग, इनर लायनिंग, जिथं प्रोटेक्शनची गरज आहे आणि जो थोडासा बाहेरचा पार्ट आहे. आयचा बाहेरचा पार्ट कॉर्निया आहे. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम फिमेलचा पार्ट व्हजायना आहे आणि डायजेस्टिव्ह सिस्टीमचा शेवटचा पार्ट रेक्टम आहे. आणि स्टार्टिंगचा पार्ट माउथ कॅव्हिटी, फॅरिंग्स, इसोफेगस, तिथं मल्टीलेयर्ड म्हणजे स्ट्रॅटिफाईड कंपाऊंड इपिथेलियम आहे. सगळ्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. फंक्शन, मेन फंक्शन सगळं तेच आहे. प्रोटेक्शन इन फंक्शन. इट इज प्रोटेक्टिव्ह ॲज इट इज मल्टीलेयर्ड. ओके, चला. आपल्या बुकमध्ये अजून एक दिलेला आहे, काय? ट्रान्झिशनल इपिथेलियम. याच्यात NCERTमध्ये दिलेलं नाही, ते बुकमध्ये आहे. जसं जर्मिनल इपिथेलियम वगैरे हे दिलेलं नाहीत, तसं ट्रान्झिशनल इपिथेलियम आहे, तो तुम्हाला येतोच पुढे. मग त्यावेळेस तो कसा असतो माहीत नाही, मग ते आपण इथं घेऊन टाकू. आपल्या बोर्डमध्ये NCERTपेक्षा जास्त डिटेल्स आहेत. आता हे जंक्शन पण जे दाखवले तुमच्या बुकमध्ये, NCERTमध्ये 4 लाईनींमध्ये जंक्शन आहेत. नुसतं नाव, एक पण फिगर नाही. आपल्या याच्यात डिटेल आहे खूप. जंक्शन्स दाखवले आहेत ना, ते बघा, सेल जंक्शन्स. ओके, हे झालं कंपाऊंड स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम. मग आता हे कट करतो मी, फिगर फोटो कट. तर आता पुढचं आहे ट्रान्झिशनल इपिथेलियम, की जो आपल्या युरिनरी ब्लॅडरमध्ये असतो. इट इज लोकेटेड इन द युरिनरी ब्लॅडर. युरिनरी ब्लॅडरमध्ये काय करतो? स्ट्रेच सहन करतो. समजा ब्लॅडर व्हेन बिकम फुल विथ द युरिन, म्हणजे त्याचं काय होतं? डिस्टेन्शन. ते डिस्टेंड होतं. युरिन असेल तेव्हा ते भरून जाईल, म्हणजे ताण पडतो. जसं तुम्ही बलूनमध्ये एअर भरली तर त्याच्या रबर मेम्ब्रेनवर ताण पडेल, आहे ना, आणि सोडली तर मग नॉर्मल होऊन जाईल. म्हणजे जिथं डिस्टेन्शन करायचं आहे, स्ट्रेचिंग सहन करायची आहे, म्हणजे युरिनरी ब्लॅडरमध्ये. मग त्यावेळेस ब्लॅडरच्या वॉलवर स्ट्रेच येतो. समजा कधी कधी असं असतं की खूप तुम्हाला अर्जंट असतं युरिनला जाणं, आणि तुम्ही बसमध्ये बसलेले, ड्रायव्हर किंवा कंडक्टर काही ऐकत नाही, बरोबर ना, आणि तुम्ही सांगता थांबून घ्या, पण अरे थांब थोडं पुढे. मग त्यावेळेस ती ब्लॅडर खूप भरून जाते. पण असं काही होत नाही की ती फुटून गेली बुवा, बरोबर आहे ना. मग कशामुळे नाही? तर हेच स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम थोडा मॉडिफाय होतो, म्हणजे कंपाऊंड इपिथेलियम, आणि त्याच्यापासून ट्रान्झिशनल इपिथेलियम येतो. म्हणजे या सेल्समध्ये स्ट्रेच सहन करण्याची ॲबिलिटी कमी, त्यांच्यात जास्त आहे. द सेल्स कॅन चेंज देअर शेप, साईज अँड व्हाय फॉर टू टॉलरेट द स्ट्रेचिंग किंवा टू अलो स्ट्रेचिंग. म्हणजे तो ताणला जाऊ शकतो, डिस्टेन्शन अलो करतो. ब्लॅडर भरल्यावर असं ताणला जाईल ना अल्टिमेटली, जसं रबरमध्ये फ्लेक्झिबिलिटी असते तशी ब्लॅडरला येऊन जाते, ब्लॅडरच्या वॉलमध्ये. म्हणजे मग हा असंच, आता जसं इथं पण थोडंफार ताणलं जातं, पण एक लिमिट, कारण याच्यावर स्ट्रेच येत नाही सहसा, बरोबर आहे. मी जिथं सांगितलं माउथ कॅव्हिटीमध्ये स्ट्रेचचा संबंध नाही, पण ब्लॅडरमध्ये स्ट्रेचचा संबंध येईल. जसं युरिन जास्त भरलं जाईल तशी ती ब्लॅडर स्ट्रेच होईल. मग तो स्ट्रेच बिअर करायला याच्यात थोडंसं मॉडिफिकेशन झालं आणि ट्रान्झिशनल इपिथेलियम आला. पण मल्टीलेयरच असतो, म्हणजे तो हा मॉडिफाईड स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम आहे. स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम व्हेन शोज मॉडिफिकेशन इट फॉर्मिंग द ट्रान्झिशनल इपिथेलियम. चला, मग आता हे समजलं, हे कट करतो मी. आणि बाकी मुद्दे सेम आहेत, फक्त सेल्समध्ये ॲबिलिटी होऊन जाते, थोडा शेप बदलेल. तो मल्टीलेयर्ड असतो, सेल कॅन चेंज. मग आपण तिथं ते मेन्शन करू. हेडिंग बदलेल आपलं, काय? ट्रान्झिशनल इपिथेलियम.
पहिला पॉईंट काय राहील? इट इज तो काय मॉडिफाईड, थोडंसं त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन झालं. इट इज अ मॉडिफाईड कंपाऊंड इपिथेलियम ऑर मॉडिफाईड स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम. त्याचं थोडंसं मॉडिफिकेशन झालं. सेल्स तशाच आहेत. इट इज मल्टीलेयर्ड इपिथेलियम. हा पण मल्टीलेयर्डच आहे. सेम स्ट्रॅटिफाईड म्हणजे मल्टीलेयर्ड आहे. बट सेल्स इथं चेंज होईल. Cells can change their shape. दिलं आहे ना तुमच्या ह्याच्यात? Cells can change their shape and structure depending upon the degree of stretch. बरोबर आहे ना? स्ट्रेच किती होतं म्हणजे युरिनरी ब्लॅडरमध्ये युरिन भरल्यावर त्याचं डिस्टेन्शन किती होतं, स्वेलिंग असं किती होतं त्याच्यावर असतं. Cells can change their shape and structure depending upon the degree of stretch. म्हणजे युरिनरी ब्लॅडरमध्ये 100 ml, 200 ml, 500 ml, 700 ml, कधी कधी मोर दॅन 700 ml एवढं युरिन स्टोअर होऊ शकतो. म्हणजे पाऊण लिटरच्या वर पण युरिन स्टोअर होऊ शकतं. 750 ml म्हणजे पाऊण लिटर, म्हणजे मोर दॅन हाफ लिटर. आणि खूप इमर्जन्सीमध्ये 1 लिटरपर्यंत पण स्टोरेज कॅपॅसिटी असते. म्हणजे स्ट्रेचिंग होऊन जाईल. कंडक्टर गाडीच थांबवत नाही तर मग समजून घ्यायचं. तर ते जास्त किंवा कधी कधी असं असतं की आता समजा तुम्ही येतानाच तुम्हाला आपण ती सोय करून दिली की पहिल्यांदा विजिट करून मगच खाली उतरावं असं टॉयलेटला. वॉशरूम आहे वर, बरोबर आहे ना, सगळ्यांना माहिती आहे ना. नाही तर काही नाही सर तुम्ही 2 तास इथं, मला कसं व्हायला लागतं, पहिल्यांदा जाऊन यायचं भाऊ. तर म्हणजे जरा बरं वाटेल. नाही तर मग लक्ष तिथंच राहतं, मी काय शिकवतो याच्यापेक्षा लवकर केव्हा सुटेल आहे ना क्लास. तर आणि असं काही प्रॉब्लेम नाही, नॅचरल गोष्ट आहे. तुम्हाला वाटलं मला न विचारता जाऊन यायचं. मी काही विचार काय भाऊ कुठं चालला, मला माहिती आहे काहीतरी अर्जंट आहे म्हणूनच चालला आहे की नाही. किंवा खूप भूक लागलेली असेल, केव्हापासून तुम्ही बाहेरचे असाल, काही आणलेलं असेल, खायला लागून जा. मी बोलणार नाही. आपण तेवढे लिबरल आहोत. कारण उगाच काही नाही, झटके आले बुवा म्हणून खायला लागून गेला असं असतं का? असं असतं का सांगा मला. तुम्हाला अचानक चांगले होते, खायचा झटका येऊन जातो का? नाही, भूक लागली तरच, बरोबर आहे ना. तर मग तुम्ही समजा काही असे विद्यार्थी आहेत की जे 1 वाजेपासून 12:30पासून घरातून बाहेर निघालेत. कदाचित मुलं अभ्यासात आहेत, खूप घरी पण खात नाहीत प्रॉपर, अर्धवट खाऊन बाहेर पळतात. हुशार खूप आहेत माझे स्टुडंट. त्याच्यामुळे मग होऊ शकतं की त्याच्यामुळे असं त्यांनी काहीतरी जेवण घेतलेलं आणि त्याच्यानंतर ते घरी निघून आले आणि आता थेट 7लाच घरी जाणार आहेत, 7, 7:15ला. मग आलो करू, माझे 2 तास आहेत ना शेवटचे. मग कदम सर राक्षस नाही आहेत, चालू द्यायचं, तुम्हाला खायचं असेल तर मी आलो करेल. तर काही तसा प्रॉब्लेम नाही. आणि दुसरा पण प्रॉब्लेम आला 1 नंबरचा तरी जाऊन यायचं. म्हणजे कॉल आला तर जाऊन यायचं, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यात. काय कुणी विचारणार आहे का तुम्हाला? मित्र पण विचारायला लागला, थांब रे तिकडनं आल्यावर सांगतो, निघून जाईल. काय एवढं अर्जंट आहे का त्याला सांगणं? अर्जंट काम आहे, फोन आलेला आहे असं निघून जायचं. काय आपण हिटलर आहोत का? नाही. आणि असं काही नसतं. नॅचरल ठिकाणी तुम्ही नाही रूल तुटून जाईल बुवा, पण तुमची पॅन्ट ओली होऊन जाईल ना.
त्याच्यापेक्षा रूल तुटलेला निश्चित चांगला आहे की नाही? कुठलं चांगलं आहे सांगा, बरोबर आहे ना? हां, मग काही चिंता करायची. पण याचा अर्थ सरांनी सांगितलं आहे, मग एखाद्याला सहज झटके येतील, आज मला सहज जायचं आहे, असं काही करू नका. तो अर्जुन लगेच मागे मागे जाईल, बरोबर घुसतो आहे का नाही तिथं, का दुसरीचकडे चालला आहे? नाही, कारण आपल्या भारतात कसं असतो, रूल तयार व्हायचे अगोदर पळवाटा सुरू होऊन जातात. हां, मोदी GST आणतो आहे का, ठीक आहे, मग आता काय करता येईल असं. कदम सरांनी काय सांगितलं, निघायचं नाही का, हां ठीक आहे, किंवा निघायला सांगितलं का, हां ठीक आहे, मग निघायचंच नाही का, मग जाऊ द्या, मग आज मला थोडंसं गडबड आहे, मी जाणारच नाही सरांच्या क्लास. आपल्याकडे असं काही नाही, येऊन जा भाऊ, गडबड झाली तरी वर व्यवस्था केलेली आहे तुझी, आहे की नाही? म्हणजे त्याच्यामुळे बरं राहतं ते, लोकांना घेऊन चाललं केव्हाही चांगलं असतं. चला मग आता लोकेशन सांगा बरं. लोकेशन, इट इज लोकेटेड ॲज अ, किंवा इट इज लोकेटेड इन अ वॉल ऑफ युरिनरी ब्लॅडर. ब्लॅडरच्या वॉलमध्ये असतं आणि तिथं फंक्शन काय मग? डिस्टेन्शन. हां, तेच दिलं आहे ना? हां, म्हणजे काय, एक प्रकार स्ट्रेच, डिस्टेन्शन स्ट्रेच असतो. डिस्टेन्शन ऑफ युरिनरी ब्लॅडर म्हणजे युरिन स्टोअर करताना ती एनलार्ज पण होईल आणि कॉन्ट्रॅक्ट केलं की युरिन डिस्चार्ज करताना कॉन्ट्रॅक्शन करेल, तेव्हा त्या गोष्टीला मदत करेल. म्हणजे कॉन्ट्रॅक्शनसाठी मसल्स असतात आणि डिस्टेन्शनसाठी, डिस्टेन्शन म्हणजे काय, एनलार्ज. त्याली तिची जी आतली ल्युमेन आहे, पोकळ जागा आहे कॅव्हिटीची, कुणाची कॅव्हिटी, युरिनरी ब्लॅडरची, तर ती मोठी होऊ शकते याच्यामुळे. जर तो राहिला नसता तर मग नाही, लिमिट राहिलं असतं. म्हणजे समजा काहीतरी 300-400 ml पर्यंत युरिन स्टोअर झालं असतं, मोठी बॅग झाली नसती, मग अजून प्रश्न वाढले असते. मग ते प्रश्न वाढायला नको म्हणून डिस्टेन्शन अलाव केलेलं आहे. इट अलाउज डिस्टेन्शन ऑफ द, म्हणजे काय, रिलॅक्सेशन ऑफ युरिनरी ब्लॅडर व्हेन युरिन गेट फिल्ड. चला, म्हणजे स्ट्रक्चरला थोडंफार सेम असतं, असं जे असं राहणार नाही, कारण जसं स्ट्रेच झालं तर ते ताणल्या जातील अजून. त्याच्यामुळे त्या जेव्हा ते ब्लॅडर खाली असेल आणि ब्लॅडर भरलेलं असेल फुल, दोघी कंडिशन्स एकदम सेलच्या स्ट्रक्चरमध्ये, शेपमध्ये बदलून जाईल. नॉर्मल असताना आणि हे असताना, जसं तुमच्या हातात रबर बँड दिलं ते नॉर्मल आहे आणि ताणल्यावर त्याचा शेप स्ट्रक्चर बदलून जातो ना, तसं सेलचा स्ट्रक्चर स्ट्रेच झाल्यावर बदलणार आहे आणि पुन्हा ते नॉर्मल होऊन जातील. म्हणजे एक प्रकारे फ्लेक्झिबिलिटीसाठी आहे तो. ओके, चला, दिस इज ऑल अबाउट द ट्रान्झिशनल इपिथेलियम लोकेटेड इन द वॉल ऑफ युरिनरी ब्लॅडर. काही बुक्समध्ये युरेटर पण दिलं आहे. म्हणजे काय, तुमच्या एक्सिडरी सिस्टीम कशी आहे, या किडनीजपासून युरेटर्स बाहेर येतात, युरेटर्स कमिंग आउट अँड दे ओपन इन टू ए बॅग. ही जी बॅग आहे, या बॅगमध्ये ते ओपन होतात. कुठली बॅग आहे ही? ब्लॅडर, युरिनरी ब्लॅडर. मग ब्लॅडरच्या वॉलमध्ये, इनर लायनिंगला, इथं ट्रान्झिशनल इपिथेलियम आहे, इनर लायनिंगला, इन द वॉल. मध्ये स्मूथ मसल्स आणि मध्ये इनर साईडला इंटरनली ट्रान्झिशनल इपिथेलियम. म्हणजे आपण कलर चेंज करून दाखवू शकतो. हा ट्रान्झिशनल इपिथेलियम समजा. त्याच्यामुळे डिस्टेन्शन अलाव करतो तो आणि इथं युरिन फिल होईल. आणि मग जेव्हा बाहेर डिस्चार्ज करायचं आहे तर ही ह्या युरेटर्समध्ये पण थोड्या प्रमाणात आहे. युरेटर्स म्हणजे युरिन कॅरिंग डक्ट्स फ्रॉम किडनी टू ब्लॅडर अँड दिस इज द युरिनरी ब्लॅडर. ओके, म्हणजे आता इथं बॅग
आपण कशी दाखवली आहे, डिस्टेंडेड म्हणजे भरलेली आहे फुल. खाली जर झाली तर तिची साईज एकदम नॅरो, बलूनमधून हवा काढल्यावर बलून छोटा होऊन जातो आणि हवा भरल्यावर मोठा, तशी कंडिशन आहे तिथं. ओके, चला. नाव अबाउट द टाईट जंक्शन, म्हणजे इथं प्रोटेक्शन टू सम एक्सटेंट आहे, पण मेन फंक्शन काय, डिस्टेन्शन ऑफ द ब्लॅडर, म्हणजे इट गिव्स फ्लेक्झिबिलिटी. दॅट इज वाय इट्स शेप गेट एनलार्ज. ब्लॅडर एनलार्ज होईल. आता याच्या पुढे सेल जंक्शन्स, म्हणजे आपण दोघं टाईप घेतले, सिम्पल इपिथेलियम अँड कंपाऊंड इपिथेलियम. कंपाऊंड इपिथेलियममध्ये प्लेन सिम्पल कंपाऊंड इपिथेलियम घेतला आपण, तो साधा जो रेग्युलर असतो, आणि हा मॉडिफाईड ट्रान्झिशनल इपिथेलियम इज अ मॉडिफाईड कंपाऊंड इपिथेलियम. ॲक्च्युली हा जो इपिथेलियम असतो त्याचं वुंड हिलिंग वगैरे याच्यामध्ये पण रोल आहे मेजर. तर तो पण आपण दाखवू. बघा, हां टाईम झाला का, 1 मिनटं फक्त. इथले फक्त एक फंक्शन सांगतो मी तुम्हाला त्याचं, बेसमेंट मेम्ब्रेन. त्याच्यानंतर आपण आता काय घेतलं त्याच्यावर, बेसल लेअर. थोडं रॅपिड काढतो. चला, हा झाला बेसल लेअर. आणि त्याच्यावर वर मिडल लेअर असतात. ओके, हे मिडल लेअर, आणि मग नंतर वरचे अप्पर लेअर, दे आर फ्लॅट सेल्स. ओके, हां. आता इथं महत्त्वाची गोष्ट काय असते, जसं स्ट्रॅटिफाईड इपिथेलियमचं प्रोटेक्शन पण आहे, पण त्याचा दुसरा रोल वुंड हिलिंग मध्ये आहे. समजा आपल्याला स्किनवर स्क्रॅच येतात, कधी कधी तुम्ही मोटरसायकल स्लिप झाली किंवा रस्त्यावर पडले तर असं स्क्रॅचेस येऊन जातात. स्क्रॅचेस आले की वरचा लेअर निघून जातो, कधी कधी स्किनचा घासला जातो. पण तो कुठपर्यंत ठीक असतो, जर असा पार्ट कट झाला तर तो लगेच येऊन जाईल, कारण वरचे 2-3 लेअर निघाले. थोडंसं जास्त निघून गेला तरी चालतो, तरी तो लगेच खालचे लेअर तयार होतील, खालून नवीन लेअर तयार होतील, अँड ओल्ड लेअर्स रिप्लेस्ड आउट, पुश्ड आउट, आणि मग पुन्हा हे भरून येईल, म्हणजे मेक ओव्हर होऊन जाईल, ज्याला आपण हिलिंग ऑफ वुंड म्हणतो. इथपर्यंत चालू शकतं. जोपर्यंत बेसल लेअर स्ट्रॅटम जर्मिनॅटिव्हम पर्यंत वुंड पोचत नाही तोपर्यंत त्याची रिकव्हरी एकदम फास्ट असते. विदिन फ्यू डेज इट इज हिल्ड टोटली. त्याची रिपेरिंग होऊन जाईल, वुंडचं भरून येईल ते. आणि इवन नो वुंड मार्क, तुमच्या स्किनवर असे बारीक बारीक स्क्रॅचेस पडतात बऱ्याचदा, आणि ते लगेच तुम्ही 1 महिन्याने बघायला गेले 15 दिवसांनी की तो स्क्रॅच दिसत पण नाही. का तर तो स्ट्रॅटम जर्मिनॅटिव्हम म्हणजेच बेसल लेअर, लोअर लेअर इथपर्यंत आलेला नसतो. जर कारण काय, हे लेअर न्यू सेल्स तयार करणार आहेत, त्याच्यामुळे वरच्या सेल तयार करायची जबाबदारी याची. हा निघून गेला, डॅमेज झाला, पण हा जसा तसा आहे, सलामत आहे. पण हा जर तुमची इंजुरी अशी डीप झाली, खड्डाच पडला तुमच्या स्किनला, मग तो खड्डा पडल्यानंतर आता त्याची मेकओव्हर करणं डिफिकल्ट आहे फार. म्हणजे मग इकडनं सेल्स तयार व्हायला लागतील, इकडनं तयार व्हायला लागतील, बट इट टेक्स मच टाईम. जेव्हा डीप वुंड आहे, इट टेक्स मंथ्स. अँड अगेन ए वुंड मार्क इज फॉर्म. मग तो वुंड मार्क म्हणजे तुम्ही काहीतरी मारामाऱ्या केल्यात, काहीतरी मोठी जखम झाली, गाडीवरून जोरात पडले, स्पीडमध्ये होते, उलटे सुलटे होऊन गेले, मग ती वुंडकडे बघितल्यावर तुम्हाला जाणवतं, अरे पराक्रम केला होता आपण. पराक्रमाच्या खुणा असतात त्या तुमच्या ह्याच्या. का तेव्हा समजायचं की दॅट इज द डीप वुंड. डीप वुंड असते ती. का ती याच्याही बिलो गेलेली असते. जितकी ती खोल राहील तितका ती टाईम घेईल.
जितकी सुपरफिशियल आहे तितका टाईम कमी राहील, कारण हा लेअरपर्यंत नको जायला. एपिडर्मिसचा बेसल लेअर म्हणजे खालची रिपेअर होणार नाही असं नाही, इट टेक्स टाईम खूप. म्हणजे ज्यांना डीप वुंड्स असतात ना, विचारा 6-6 महिने रिपेअर होत नाही. इतकं स्लो आणि खूप मेहनत घ्यावी लागते रिपेअर होण्यासाठी. इन्फेक्शनचे चान्सेस असतात, गँग्रीनचे चान्सेस असतात, खूप प्रोटेक्शन द्यावं लागतं त्याला. त्याच्यामुळे वुंड्स डीप झाल्या ती डिफिकल्टी असते. मग ह्या इपिथेलियमचा काय रोल आहे? वुंड मार्क नाही आहेत म्हणजे समजायचं वरवर आहे आणि लवकर आपल्या स्किनपेक्षा न्यू सेल फॉर्मेशनची ॲबिलिटी माउथ कॅव्हिटीमध्ये, फॅरिंग्समध्ये जास्त आहे. कारण तिथं तुम्हाला जखम जर झाली तर जसं जसं 2 दिवस राहतं, तिसऱ्या दिवशी तुम्हाला आठवण पडून जाते तिथं जखम झाली. कधी कधी आतल्या बाजूला छाले पडतात ना, माउथ अल्सरेशन म्हणतात त्याला, अल्सरेशन. अल्सर म्हणजे छाले पडणं. माउथमध्ये अल्सरेशन होतं. तर अल्सरेशन जर झालं तर खूप जास्त झालं ना, आज आहे उद्या आहे परवा काय. बऱ्याचदा कधी कधी तुम्ही खूप गरमागरम पदार्थ खाल्ले असतील किंवा हॉट सबस्टन्स घेतले आहेत किंवा एकतर व्हिटॅमिन B-C डिफिशियन्सी असेल तर छाले पडतं. मग त्यावेळेस ते रिकवर होतात लगेच. खूप जास्त टाईम नाही लागत. असे बारीक बारीक फोड होऊन ते रिपेअर होऊन जातात. रॅपिड म्हणजे स्किनपेक्षा खूप जास्त रॅपिड इफिशियन्सी आपल्या इनर लायनिंग ऑफ द ब्युकल ऑर माउथ कॅव्हिटी त्याची रिकव्हरीची. ओके, चला. म्हणजे हे मार्क कराल तुम्ही की स्किनवरच्या जखमेपेक्षा माउथची आतली जखम लवकर रिपेअर होते. ओके, चला ठीक आहे. नेक्स्टचा काय पार्ट बाकी आपला?